करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्या नातेवाईकांमध्ये, आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये उत्तम प्रकारे सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करणं, ताठमानेने जगण्याचा प्रयत्न करणं. तुझ्याकडे काय कमी आहे? सर्व काही तुला प्राप्त असतानासुद्धा, तुला सर्व काही मिळालं असतानासुद्धा तू असा का जीवन जगत आहेस? असा विचार आपल्या मनात सुद्धा येतं ना, की बघा, मला कुठलीही कमतरता नाही आहे, ना पैशाची, ना दागिन्यांची, ना कुठली. सर्व काही मला प्राप्त झालं आहे. मग शेवटी आपण आपल्या नातेवाईकांमध्ये असो, मग असं का नाही वागत? समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत असतात. आता आपण स्वप्न पाहतो, पण ती स्वप्न आपल्या पैशाने सुद्धा कधी कधी पूर्ण होत नाही. लाखो करोडो रुपये जरी असले तरी ती स्वप्न पूर्ण होत नाही. का? कारण डोळ्यात स्वप्न आहेत, परंतु खिशात पैसे असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत का आहेत? कारण त्यांना टार्गेट माहीत नाही आहे. नुसता पैसा आहे, परंतु कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं तेच माहीत नाही. आता विचार करा, ज्या वेळेला बघा आपल्याजवळ पैसे नसतात ना, त्यावेळेला ना आपलं फार डोकं चालतं, की खरंच आता ना असं करायला पाहिजे, आता ना असं करायला पाहिजे, तर या मार्गाने आपल्याला पैसा मिळेल. परंतु ज्या वेळेला बघा आपल्याकडे पैसा येतो ना, त्यावेळेला आपलं मन पण चालत नाही आणि बुद्धीसुद्धा साथ देत नाही. मग आहे तो पैसा आपण कसाही उधळतो, विचारसुद्धा करत नाही. मग आपलं जे स्वप्न होतं ना, ते स्वप्न पूर्ण होत नाही आहे. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आता खरं पाहायला गेलो तर जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते ना, तेव्हा उत्तम प्रकारे मी विचार करायचो आणि मला काय बनायचं आहे, कसं बनायचं, माझं करिअर काय आहे, कशात आहे, हे पाहत असताना बरोबर टार्गेट करत राहायचो. पण जसजसं माझ्याजवळ पैसा आला, तसं बघा ते करिअर पण तसंच राहिलं. मला जे काही करायचं होते ते तसंच राहून गेलं. म्हणून समर्थ म्हणाले, डोळ्यात स्वप्न आहे ना, ते डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेत स्वप्न पाहू नको, तर जागेपणी उत्तम प्रकारे कार्य कर. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्या नातेवाईकांमध्ये ताठमानेने जगण्याचा प्रयत्न कर यार. आपण असं का अजून डळमळीत राहिलोय? जर आपण पाहायला गेलो ना, एवढं सर्व काही प्राप्त झालं असताना सुद्धा, तरीसुद्धा आपण त्यांच्यासमोर मिळमिळीत राहतो, आत्मविश्वास गमावलेला राहतो. परंतु विचार जर केला, आपल्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे, बरोबर आहे, परंतु ते मिळमिळीत स्वभाव जगणं सर्वात बेकार. मी कोणापेक्षा तरी चांगलं करेल याने काहीच फरक पडत नसतो, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगलं करेल याने बराच फरक पडेल. कसा भाग दिलेला आहे? मी कोणापेक्षा तरी चांगलं करेल, कोणापेक्षा आणि कोणाचं तरी फरक आहे ना. आपल्याला वाटतं की याने केलं आहे ना, आता मलासुद्धा ह्याच्यापेक्षा चांगलं करायला हवं. पण आपल्याला कधी असं वाटतं का हो, आपलं झालं आहे, आपण दुसऱ्यांना मदत करावी? म्हणून विचार करा, फरक असा पाहायचा आहे ना, जेणेकरून आपल्या आयुष्यात फरक पडेल, की आपण मदत करायला घाबरतो. सुंदर विचारांची माणसं आहेत ना, अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात.
विचारांच्या तेजाने गर्दीतही ते उठून दिसतात. अनेक लोक पाहायला मिळतात. बघा, एखाद्या वेळी एक कार्यक्रम असतो, बरोबर आहे, परंतु त्या कार्यक्रमामध्ये काही माणसं त्या पेपरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण विचार करतो, अरे मी सुद्धा या मॉकमध्ये होतो, याच ग्रुपमध्ये होतो, याच कार्यक्रमामध्ये होतो, इथेच होतो, तरीसुद्धा मी दिसत नाही आहे. परंतु ती अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात, कारण सुंदर विचारांचे असतात. आता विचार कोणते? आता विचार करा, आपण एखादी समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता एखादा क्रिकेटचा सामना बघा, प्रत्यक्षपणे आपण पाहायला गेलो, एखादी मॅच आपण पाहायला गेलो ग्राउंडमध्ये, आणि तिथे गेल्या असताना आपण जिथे बसलेलो आहोत तिथेच आपल्या जवळचे कोणी मुलं असतील, मुली असतील, एखाद्या टीमने बघा चौकार मारला, षटकार मारला, तर ते उत्तम प्रकारे आनंदाने नाचायला लागले, किंवा एखादा फ्लॅग घेतला आणि बघा प्रत्यक्षात असं मिरवीत लागले. मग त्यावेळी त्यांचा तो क्षण आनंदाचा तो पेपरामध्ये छापून आला. मग आपण विचार करतो, अरे मी सुद्धा यांच्याजवळ बसलेलो, पण माझा फोटो नाही आला. आपण विचार करतो ना, म्हणजे विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. विचार उत्तमाचे असणं गरजेचं आहे. आपण तिथे गेल्यावर सुद्धा घरी काय करत असतील, आई काय करत असेल, बायको काय करत असेल, या विचारांमध्ये, आणि ते मॅच बघण्यासाठी बघा उत्सुकतेने उड्या मारत आहेत. म्हणून विचार कोणते हवेत ना, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आपल्याला चांगलं आयुष्य जगायला मिळावं म्हणून आपण आपलं आयुष्य बघा गुंतागुंतीचं करून ठेवत असतो. मग बघा शेवटी आपल्या वाटेला जे आलेलं ते सुद्धा निघून जातं. का गुंतागुंतीचं आपण करून ठेवलं आहे? तर जगायला मिळावं यासाठी आपण बघा प्रयत्न केलेत की नाही. पण त्यासाठी काय होतं, एक म्हणजे आपलं वय निघून चाललेलं आहे, वेळ तर निघूनच चाललेली आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे करायचं होतं ते सुद्धा त्या वेळेला करता येत नाही. मग कोणाला दोष द्यायचा? मग आपण विचार करतो, अरे माझ्याजवळ इतका पैसा असताना सुद्धा मी काहीही करू शकलो नाही. पैशाला महत्त्व तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही एखादं काम पूर्णपणे त्या कामामध्ये सक्सेस होता, यशस्वीरित्या पूर्ण तो टप्पा पार केलेला असतो, बरोबर की नाही? परंतु आपण काय विचार करतो, आपल्याजवळ पैसा आहे ना, हा पैशाचा माज फक्त आपण दाखवत असतो, परंतु तो नाही टिकत हो. आज तुझ्याजवळ पैसा आहे, उद्याचे दिवस तुझ्या बघा प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यासमोर बदलतील. म्हणून समर्थ म्हणतात, एक म्हणजे लक, दुसरं म्हणजे भाग्य, आणि तिसरं म्हणजे नशीब. या 3 शब्दांना पुरेपूर शब्द जो आहे तो म्हणजे मेहनत. तीच जर नसेल, तुझं लक पण नाही, तुझं भाग्य पण नाही, आणि तुझं नशीब सुद्धा नाही. म्हणून संपूर्णपणे आपल्याला मेहनत करणं, प्रयत्न करणं फार गरजेचं. नुसतं नशीब चमकायला काहीतरी करणं फार गरजेचं. आयुष्यात खुश व्हायचं असेल तर कौतुक ऐका, परंतु यशस्वी व्हायचं असेल तर निंदासुद्धा ऐका. 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे, त्याची उत्तरं 2 आहेत. खुश राहायचं असेल, खुश व्हायचं असेल तर कौतुक ऐका, आणि यशस्वी व्हायचं असेल तर निंदासुद्धा ऐका. मग आपण काय विचार करतो, अरे मग माझ्याच बाबतीत माझे नातेवाईक, माझे शेजारी पाजारी का असं बोलतात? ते का बोलतात? कारण तुझ्याकडून जी चूक होते ना, ती चूक पुन्हा होता कामा नये. आपल्याला नाही आहे, आपल्याला असं वाटतं की ते आपल्या फक्त चुकाच दाखवत आहेत. ते चुका दाखवत नाही आहेत, तर त्या चुकातून उत्तम प्रकारे योग्य मार्ग निवड आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कर. परंतु आपण त्यांचं बोलणं, त्यांचं वाक्य
वेगळ्या अर्थाने ऐकत असतो. म्हणून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे असं पाहायला मिळतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला आहे. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो. संकट जर पाहायला गेलो, कोणाला सांगून आलंय का? नाही ना. ज्या वेळेला संकट उभं राहील त्यावेळेला तो नक्कीच येईल. परंतु आलेलं संकट हा मुक्कामाला येणार नाही. मी तुझ्याजवळ आजचा दिवस वस्तीला राहीन, नाही आहे. तो दुसऱ्या क्षणाला निघून जाईल. त्याचा विचार करू नकोस. कारण लोकंसुद्धा हसायला असतात. कारण आपल्या बाबतीत जर असं घडलं तर बघा लोक आपल्यावर हसतात. आपण काय विचार करतो, अरे आपणच का असं राहिलो? शांततापूर्ण विचार कर. अपयशाचं दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचं नसतं. जे तुझ्या वाटेला अपयश आले ना, त्याचा त्रास तुझ्या घरच्यांपर्यंत पोचता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुझ्या वाटेला यश येईल त्या यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ देऊ नकोस. ज्या वेळेला तू यशस्वी होशील त्या वेळेला जास्त उत्साहाने उड्या मारू नकोस. कारण बघा जसे दिवस बदलतात ना, तसंच संपूर्णपणे बघा आपले आयुष्यसुद्धा बदलत असतं. म्हणून केव्हा दुःख केव्हा सुख, कोणत्या गोष्टी प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलो ना, तर आपल्याच बाबतीत घडत असतं. याचा विचार कर. समर्थ म्हणाले, आपल्या नातेवाईकांना बोलण्यासाठी बघा आपण त्यांना संधीच देऊ नका, जेणेकरून आपल्याला त्रास होईल. असं एखादं उत्तम प्रकारे कार्य कर की त्या कार्यानं तीच लोक जे तुझे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, शेजारी पाजारी आहेत, ते तुझ्या सोबत येतील, सन्मान करतील. आपलं आयुष्य तर फार थोडं आहे, परंतु एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणं आणि नंतर तिचाच अभिमान वाटणं हे वेगळंच आहे ना. ज्या गोष्टीचा अपमान केला आणि नंतर त्याच गोष्टीचा जर अभिमान वाटला, मग उपयोग काय? बघा म्हणजे विचार जर केला, काही लोकंसुद्धा अशी असतात जे आपला अपमान करतात आणि नंतर एखादं कार्य चांगलं केल्यानंतर तीच लोकं आपलं बघा टाळ्या वाजून स्वागत करतात. बरोबर की नाही? म्हणून समजून जा, आयुष्यातील सगळेच निर्णय हे आपले नसतात. काही निर्णयसुद्धा वेळ आणि परीने पाहायचे असतात. परंतु आपण काय विचार करतो, नाही आहेत, सगळेच दिवस माझेच आहेत. परंतु प्रत्येक वेळेला जी परिस्थिती पाहायला मिळते ना, ती परिस्थिती तुला बाजूला सारून पुढं निर्णय घ्यायचा आहे. जी वेळ तुझी हातातून चाललेली आहे, ती वेळ बघा पूर्णपणे रिकामी होऊ देऊ नकोस. कारण ज्याप्रमाणे आपण गर्वपणाने जर जगत राहिलो, मीपणाने जगत गेलो, तर काहीच फायदा नाही आहे. लोकं बोलणारी बोलतील, परंतु अपमानाच्या गर्दीपेक्षा आपल्याकडे आदर असणं फार गरजेचं आहे. म्हणून कोणाचाही अपमान करू नकोस. जर जगायचं असेल तर ताठ मानेने, सन्मानाने जग, जेणेकरून लोक तुझा आदर करतील. जय जय रघुवीर समर्थ.